लर्न इंग्लिश फॉर क्लास 4. आम्ही इंग्रजी शिकतो इयत्ता 4साठी. निर्मिती सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस पुणे. प्रस्तुती शिक्षण विभाग, जिल्हा परिषद अहमदनगर. लेसन 38. मी सुनीता घोरपडे आणि ही दोघं, हा माझा भाचा दिनू. नमस्ते. आणि ही माझी भाची आशा. नमस्ते. आज आम्ही तिघं काहीतरी गंमत करणार आहोत. आणि रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो, तुम्हीही ती गंमत करा आमच्याबरोबर. आशा आणि दिनू सांगतील तशी गमतीदार चित्र तुम्हीही फळ्यावर काढायची आहेत. त्यासाठी टीचर जरा तयारी करावी लागेल. वर्गातल्या एका मुलाला किंवा मुलीला खडू घेऊन फळ्याजवळ यायला सांगा. आम्ही थांबतो, मुलांना येऊ दे. तयार? फळ्याजवळ एक मुलगा किंवा मुलगी आले. बरं, आता ऐका. दिनू सांगेल तसा प्राणी काढत जायचं. पण दिनू इंग्रजीत सांगणार आहे बरं का. लक्ष देऊन सर्वांनी ऐकायचं. आणि तुमच्या वर्गात फळ्यावर जे मूल चित्र काढत आहे त्याला सर्वांनी लागल्या सूचना द्यायच्या. पण आपल्या जागेवर बसून. बरं दिनू सांग बरं. रेडिओ ऐकणाऱ्यांनो, दिनू सांगतो तसं चित्र काढा. कोणता विचित्र प्राणी तयार होतोय ते बघा तरी. ड्रॉ an elephant's head. हेड म्हणजे डोकं. ड्रॉ an elephant's head. फक्त डोकं. काढलं का हत्तीचं डोकं? मोठं काढा. आता त्याची मान कशी काढणार? ड्रॉ a giraffe's neck. A long neck like a giraffe. हत्तीच्या डोक्याला जिराफ सारखी मान. Now draw 2 legs. दोनच पाय जोडायचे या प्राण्याला. Yes, 2 legs. Draw 4 feet. 2 पाय आणि 4 पावलं. Yes, 2 legs and 4 feet. म्हणजे प्रत्येक पायाला 2-2 पावलं काढायला लागतील. Yes, draw 4 feet. ह्या प्राण्याला 3 हात काढायचे. फळ्याजवळचा मुलगा काढतोय ना? रेडिओ ऐकणाऱ्यांनो, लक्ष ठेवा. ड्रॉ 3 hands. काय मजेदार दिसत असेल. 3 हात. ड्रॉ 3 eyes and 1 mouth. 3 डोळे आणि 1 तोंड. आणि नाक तर काढायलाच नको. हत्तीचं डोकं असल्यामुळे सोंड आहेच. काढलंय का बरोबर? वर्गातल्या मुलांनो, तुम्ही फळ्याकडे बघा. एलिफंट्स हेड, जिराफ्स नेक, 2 legs, 4 feet, 3 hands, 3 eyes and 1 mouth. सगळं बरोबर काढलंय का? कोणता प्राणी हा? त्याचं नाव 3 डोळ्या 3 हात्या. रेडिओ ऐकणाऱ्यांनो, तुमचं चित्र नक्कीच विचित्र असेल. असलंच पाहिजे. मजा आली ना? आता मी सांगते, तुम्ही काढा चित्र. रेडिओ ऐकणाऱ्यांनो, तुम्ही ऐका आणि चित्र काढा. टीचर आता दुसऱ्या एका मुलाला किंवा मुलीला फळ्याजवळ बोलवा. आशा सांगेल त्याप्रमाणे चित्र काढू द्या. पण आधीचं चित्र पुसून टाका. टीचर, चित्र काढायला तयार आहे का कोणी? तयार. आणखीन एक विचित्र प्राणी असा काढा. ड्रॉ अ लायन्स हेड. अ बिग हेड.
मोठ्या सिंहाचं डोकं. Draw one eye. Only one eye? एकच डोळा? Yes, one big eye. काढलं का फळ्यावर? Now draw two long ears. गाढवासारखे लांब कान सिंहाच्या डोक्याला? Yes, draw two long ears. Draw one long leg. एकच लांब पाय काढायचा? हा प्राणी चालेल तरी कसा? येतं त्याला चालायला. One long leg. एकदा ऐका हं, तुमच्या प्राण्याला काय काय काढलंय? अ लायन्स हेड, 2 long ears, 1 big eye, 1 long leg. What a funny animal! What is its name? His name is लांबकान्या. तुम्ही एकमेकाला सांगून अशी अजून विचित्र चित्र काढू शकता. रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो, आता तुमची पाळी. शाळेत किंवा घरी जिथे असाल तिथे माझ्या सूचनांप्रमाणे बोलायचं हं. लाजायचं नाही बरं का. असं बोलून बोलूनच तुमचं इंग्रजी सुधारणार आहे. आजच्या पाठात तुम्ही चित्र काढली का? कदाचित चित्र काढताना तुम्हाला घाई झाली असेल. दिनू आणि आशाने दिलेल्या सूचना आपण पुन्हा समजून घेण्याचा प्रयत्न करूया. मी एक एक सूचना इंग्रजीत म्हणीन, तुम्ही सगळ्यांनी तेच वाक्य मराठीत म्हणायचं. दिनूने एक विचित्र प्राणी काढण्यासाठी सूचना दिल्या होत्या, त्या मी पुन्हा म्हणीन. त्याचा अर्थ मराठीत सांगा. ड्रॉ an elephant's head. हे सगळे मिळून मराठीत म्हणा. ड्रॉ an elephant's head. ड्रॉ an elephant's head म्हणजे हत्तीच्या डोक्याचं चित्र काढा. हेड म्हणजे डोकं. मग पुढे दिनू म्हणाला, ड्रॉ अ लॉंग नेक म्हणजे काय? सगळे मिळून मराठीत सांगा. ड्रॉ अ लॉंग नेक. ड्रॉ अ लॉंग नेक म्हणजे लांब मान काढा. म्हणजे असं चित्र काढा. हत्तीचं डोकं, त्याला जिराफासारखी लांब मान. मग दिनू म्हणाला, ड्रॉ 2 legs म्हणजे काय? सगळे मिळून सांगा बरं. ड्रॉ 2 legs. ड्रॉ 2 legs म्हणजे 2 पाय काढा. मग दिनू म्हणाला, ड्रॉ 4 feet म्हणजे काय? ड्रॉ 4 feet. ड्रॉ 4 feet म्हणजे 4 पावलं काढा. फीट म्हणजे पावलं. मग दिनू म्हणाला, ड्रॉ 3 hands म्हणजे काय? मराठीत सांगा. ड्रॉ 3 hands. ड्रॉ 3 hands म्हणजे 3 हात काढा. गुड. आता याचा अर्थ मराठीत सांगा. ड्रॉ 3 eyes and 1 mouth. ड्रॉ 3 eyes and 1 mouth म्हणजे 3 डोळे आणि 1 तोंड काढा.
बघा, या सूचनांप्रमाणे चित्र काढलं तर किती गमतीदार दिसेल नाही? मग आता तुम्ही सगळे एक चित्र काढाल का? मी थोडा वेळ देते. तुम्ही एक वही किंवा पाटी काढून चित्र काढायची तयारी करा. तयार? प्रत्येकाने आपापलं चित्र काढायचं. माझी सूचना ऐकायची आणि पटकन तसं चित्र काढायचं. आपण एक मजेदार प्राणी तयार करूया. आधी असं काढा, ड्रॉ अ लायन्स हेड. ड्रॉ अ लायन्स हेड. पटकन सिंहाचं डोकं काढलं का? मग ड्रॉ अ लॉंग नेक. ड्रॉ अ लॉंग नेक. सिंहाच्या डोक्याखाली लांब मान काढली. नाव ड्रॉ 3 legs. ड्रॉ 3 legs. तीन पाय काढले का? आता या प्राण्याचे हात काढा. ड्रॉ 5 hands. ड्रॉ 5 hands. आता बघा हं, मी सांगितलेलं सर्व काही काढलं का? ड्रॉ अ लायन्स हेड, अ लॉंग नेक, 3 legs and 5 hands. सगळेजण आपलं चित्र इतरांना दिसेल असं वर धरा पाहू. मज्जा आली का? आता टीचर तुम्हाला अशीच अजून मजेदार चित्र काढायला इंग्रजीत सूचना देतील. लायन, टायगर, डॉग, कॅट यांना हेड, हँड्स, लेग्स, फीट, आईज, इयर्स, माउथ हे काढून वेगवेगळे मजेदार प्राणी तयार करण्यासाठी सूचना देतील. तुम्ही सूचना ऐका आणि चित्र काढा. आपण भेटूया पुढच्या पाठाच्या वेळी.